म्हणणार नाही. आणि आरदाला काय लय लागतं का म्हणून लागले महाराज. एकदा प्रभू रामचंद्र गेला, लक्ष्मण राय गेला, महाराज म्हणाले भरत जाताल, शत्रुघ्न जाताल, मग न वाचे सीता सुंदर, सीता सुंदरी गेली रे गेली की मग काय राहतंय रामायणात. एकला मारुती काढा बाजूला, रामायणात काय नाही, नुसतं रामायण राहते म्हणून लागले. सारे कारण म्हणून लागले महाराज. आमची किमया असल तर मारुतीची किमाय करिता हनुमंताचे स्मरण, विघ्नाची होय निर्विघ्न, स्मरत्या सुलभ ब्रह्मज्ञान, कथा पावन हनुमंते. कथाच पावन कोणाच्या नाही, मारुतीच्या. म्हणून एकदा महाराज सीता सुंदरी निमाली रे निमाली, बाकीचे मरा जास्त वेळ लागत नाही. बरं भरत शत्रुघ्न ऐकता, प्राण सांडितील सर्वथा, ऐकताची दिगी माता, प्राण तत्वता राखिती. प्राण राखणार नाहीत. प्रभू रामचंद्र गेले, लक्ष्मण राय गेले म्हणल्याबरोबर भरत जाईल, शत्रुघ्न असताना जाईल, आणि शत्रुघ्न गेला रे गेला. मला 3 माता आहेत म्हणून लागल्या, कैकेयी, सौमित्रा आणि कौशल्या. या 3 माता वाचतात का? तिन्ही माता सुद्धा राहणार नाहीत महाराज. असे पट 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 सर्व मरतात. अकांत होईल अयोध्यासी, अकांत सकळ लोकाशी, अकांत देवा दानवासी, सकळ सृष्टीशी अकांत. सर्वांना अकांत होईल म्हणून लागले. देवाला अकांत, दानवाला अकांत. देवाला का अकांत? देवाचं काय बिघडे का? अहो ते सुखरूप आहेत ना. कोण म्हणलं? अहो त्या रावणाच्या बंदिवासात आहेत, काचे सुखरूप आले. सुखरूप आईसा दुजा कोणी सांगा, आणि माझ्या पांडुरंगा देवा वाचून दुसरा सुखरूप कोणीच नाही काय. म्हणून देवाला सुद्धा अकांत होईल, दानवाला अकांत. आणि मला प्रभू रामचंद्र गेला रे गेला. अखिल ब्रह्मांडाचा मालक आहे, चालकही तोच आहे, आणि मालकही तोच आहे. आणि एकदा तो प्रभू रामचंद्र गेला रे गेला, या सृष्टीचं काही मोकळी फट होईल म्हणून लागले महाराज. सृष्टी काय सत्ता आहे त्या प्रभू रामचंद्राची म्हणून लागले. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, समुद्रे रेखान उलंडावी, पर्वते बैशिकान सांडावी, पृथ्वीया भूते वावी, ही आज्ञा माझी. इतकी आज्ञा त्या भगवान परमात्म्याची. म्हणून एकदा परमात्मा गेला रे गेला, या सृष्टीच्या ठिकाणी काही राहणार नाही. सर्वांना दुःख असणार त्या ठिकाणी होईल. बरं बांधवडी सोडील कोण, वदिल कोण रावण, देव कार्य नासादे पूर्ण, एवढे विघ्न मांडला. या विघ्नाला म्हणून लागले महाराज. त्या ठिकाणी जर बाधा लागला, विघ्न आलंच तर म्हणून लागले महाराज सृष्टीच्या ठिकाणी कोणी राहणार नाही. एकदा प्रभू रामचंद्र गेला. प्रभू रामचंद्राची शपथ आहे. काय शपथ आहे? कारण दिलेलं वचन महाराज, वचन जाय प्राण जाय परी वचन न जाई, ऐशी महाराज रघुकुल रीत चलित हाय म्हणला. अशी रघुकुलाची नीत आहे. प्रभू रामचंद्रानं विडा उचललेला आहे. काचा? देवाची बांधवडी सोडील, नवग्रहाची बेडी तोडील, आणि रावणाला मानून राज्य गादीवर बिभीषणाला बसवील. ती असणारा महाराज प्रभू रामचंद्र गेला रे गेला. सकळ सृष्टीच्या ठिकाणी आकांत होणार आहे, कोणी वाचणार नाही. सर्वांना जिकडं पाय तिकडं असणार दुःख होईल, अशी अवस्था होईल बरं त्या प्रभू रामचंद्रांची. म्हणून हनुमंतराया इतक्याचे मळण लागण्या अगोदर तुम्ही जा, आणि हे कार्य तुमच्याच्यानं कोण करू शकत नाही. महाराज वानर वीर पुष्कळ आहेत. आपण बघितलं समुद्र उल्लंघनाच्या वेळेस, एक म्हणू लागला मी इतका जातो, एक म्हणू लागला मी तितका जातो, अंगदराज म्हणला मी पलीकडे जातो. काय आता राक्षस युद्धाला आल्यामुळे अंगात ताकद नाही पुन्हा युद्ध करण्याची. आता महाराज कसा लंगीला म्हणून लागले महाराज, सागर लंगीला आमच्या पठ्यानं मारुत्र्यानं. म्हणून मारुत्र्या हे कार्य करण्याची ताकद फक्त तुमच्या अंगामध्ये, इतराच्या अंगामध्ये नाही. म्हणून लवकर जा, आणि लवकर जायचं नसेल, सूर्य उदय होऊ द्यायचा असेल, मग इतक्याचे मळण लागल्याशिवाय राहणार नाही. देवाची बांधवडी सुटणार नाही, नवग्रहाची बेडी नाही, सीता सुंदरीची सोडूक नाही, राजगादी बिभीषण बसणार नाही, रावण मरणार नाही. म्हणून तुम्ही लवकर जा बरं. प्रभू रामचंद्र महाराज सुषण वैद्य राज बोलू लागले.
महाराज मारुत्र्याला बोलले असणार म्हणून लागले आणि बोलल्याबरोबर आनंद झाला वानर वीरांना, ज्याला त्याला असणारा म्हणून लागले का हे बरं झालं काम या बोवाकडे सोपविलं, कारण आमच्याच्यानं होणारं काम नव्हतं हे, आणि हे कामाला पूर्णता करील तर महाराज मारुत्र्या करील. सकळ वानरांना म्हणून लागले आनंद असणारा, सुग्रीवाला, नळाला, जांबुवंताला आणि सर्वांना प्रभू रामचंद्रा सकट महाराज सुषेण वैद्य राज बोलल्यावर काम प्रभू रामचंद्रानं सांगितलं का? प्रभू रामचंद्रांना नाही सांगितलं. मधातच मार्ग काढा, याला म्हणतात वैद्य चिकित्सक, कारण कशाला म्हणतात याला वैद्य. म्हणून मारुत्र्य तुमच्याशिवाय कोणी काम करणार नाही, सर्वांना आनंद द्यायचं काम तुम्ही करा. भातृभिक्षेची दान, कारण माझ्या भावाचं दान द्या असणारा महाराज म्हणून लागले तुम्ही, आणि तुमच्याशिवाय देणारा कोणी नाही. तू कपी कुळ पंचानना, सर्व कपीमध्ये कुळामध्ये असताना तू सिंह आहेस, आणि आहेच म्हणून लागले मारुत्र्य सिंह. मारुत्र्याच्या पराक्रमाला कारण आपल्यासारखे सोडून द्या, रामायण कथाकार करणारे म्हणून लागले, जे तुकोब्बार आहेत म्हणून लागले, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटान मज दावाया सुभटा. कारण भक्तीच्या वाटा मारुत्र्याला विचारावं लागल्या. कोणला? मला त्याची काय कमी किंमत आहे काय म्हणून लागले, तुकोबारायची म्हणून लागले, दड 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 दड, कारण महाराज त्यांच्या नामामध्ये ताकद असणार म्हणून लागले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, अशी जरी ताकद असली मारुत्र्याला असणारा महाराज बोलावं लागलं. आणि म्हणून मारुत्र्या तुम्हाला सर्व वाटा माहित आहेत, कुठं जाच्या कवायाच्या कवाजाचं, म्हणून तुम्ही असणारा जाऊ शकता. आम्हाला असणारा भातृभिक्षेचं दान दे बाबा, कपिकुळ पंचानना असे आमचे भगवान बोलू लागले.